डोकं तापेल एवढं ऊन, डोळ्यासमोर अंधार, एलपीजी गॅसच्या रांगेत उभं राहिलेल्या तरुणाला भोवळ. सोलापूर शहरात सध्या घरगुती गॅस मिळवण्यासाठी आणि केवायसी पूर्ण करण्यासाठी ग्राहकांचे प्रचंड हाल होत आहेत. उन्हाचा पारा 40ची पार गेलेला असताना तासनतास रांगेत उभं राहावं लागत असल्यानं लोक हैराण झाले आहेत. आज कुमटानाका परिसरात गॅससाठी रांगेत उभे असताना असमद रफिक शेख या तरुणाला कडक उन्हामुळे चक्कर आली आणि तो जागीच कोसळला. डोळ्यासमोर अंधारी आल्याने असमद खाली पडताच तिथे उपस्थित नागरिकांनी त्याला तातडीने मदत केली. एलपीजी डोक्यावर ऊन आणि तासनतास उभं राहून पाय दुखले. उन्हात गॅससाठी उभं राहिलेल्या तरुणाला अचानक भोवळ आली. गॅससाठी उन्हात उभारल्यानंतर तरुणाला चक्कर आली. त्यानंतर आजूबाजूंनी त्याला पाणी देऊन शुद्धीवर आणलं. सोलापुरातल्या कुमटानाका परिसरातील गॅस एजन्सी समोरील घटना घडली आहे. असमद रफिक शेख असे भोवळ आलेल्या तरुणाचं नाव असल्याची माहिती मिळाली आहे. गॅस सिलेंडरबाबत ग्रामीण भागात परिस्थिती बिकट होत असल्याचं दिवसेंदिवस पाहायला मिळत आहे. केवायसीचा अडथळा आणि सर्व्हरचा खोळंबा केवळ ऊनच नाही तर गॅस एजन्सीकडून दिली जाणारी कारणं नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करत आहे. सर्व्हर डाऊन आहे, वेळ संपली आहे अशा उत्तरामुळे तासनतास रांगेत उभा असलेला ग्राहक वैतागून जात आहे. या त्रासाचा कडेलोट आज जुने विडी घरकुल परिसरातील साईराम गॅस एजन्सीवर पाहायला मिळाला.